हे ठरवायला 1 महिना लागला। मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणाला काय मिळणार, वाटा तुझा वाटा किती, माझा वाटा किती, त्याच्यानंतर पालकमंत्री पद अजून ठरत नाहीयेत काही ठिकाणची। ही सगळी खेचाखेची करणं, याला तुम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणता आणि बाळासाहेबांचे विचार मानता? मी 23 जानेवारीच्या सभेत जे बोललो होतो की आपले जे हे लाचार सेनेचे जे प्रमुख नेते आहेत, लाचार सेनाच आहे। अरे नेता कसा असला पाहिजे की बघितल्यानंतर प्रेरणा आली पाहिजे, हे कुठले नेते? हा म्हणजे डोकं नाहीच आहे, मग दाढी खाजवायची। यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा, तुझं भलं हो, भलं हो। पण प्रत्येक वेळेला काही झालं की ते मी 23 जानेवारीला म्हटलं होतं ना, रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू आता लागले दिसू, ही आता त्यांची हालत झालेली आहे। आणि आज सुराजी काय बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे 6-7 खासदार फुटणार। बघा ना, हिंमत असेल तर फोडून दाखवा, फोडून दाखवा। पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात कधी तुमचं डोकं फुटेल। आणि माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस बिलीस बाजूला ठेवा, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बाजूला ठेवा, आणि हिम्मत असेल, मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव, मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे। एक तरी शिवसैनिक फोडून दाखव। पण पैशाची आमिष दाखवायची, अटकेच्या भीती दाखवायची, ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या भीती दाखवायची। अरे कसले तुम्ही मर्द, नामर्दाची अवलाद, नकली बापाची अवलादी। संजय राऊत बोलले ते बरोबर आहे, हे नकली बापाची अवलाद आहे, कारण हिम्मतच नाहीये। आज संपूर्णपणे देश नाचवून टाकतायत। जे आपल्याला वाटलं होतं की काँग्रेस नको, तेव्हा तो विचार होताच, पण जेव्हा देशाच्या मुळावर कोण येत असेल तर मग देशहितासाठी, देशाला वाचवण्यासाठी आम्ही तर उभे आहोत, पण आमच्यासोबत जे कोणी येत असतील येऊ द्यात, पण आम्ही पहिलं देशाच्या देशद्रोह्यांना पहिलं गाडू। सत्तेसाठी, सत्तेच्या साठमारीमध्ये जी लोकशाही तुम्ही मारताय, लोकशाहीचा तुम्ही खून करता आहात, त्या खुन्यापासून माझ्या देशाला आम्ही नाही वाचवणार तर दुसरं कोण वाचवणार? दिल्लीचं तख्त राखतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र? प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्र धावतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र नेमका? त्या डोंगराच्या बाजूला काय डोंगर जाऊन नाही उभा राहत? हे प्रतीक आहेत। हिमालय म्हणजे आपला देश, आणि देशाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे तुम्ही आम्ही, आपली महाराष्ट्रात जन्मलेली ही मराठमोळी माणसं ही जाऊन तिकडे देशाला वाचवतात। अगदी 92-93 साली सुद्धा त्यावेळेला जे काही झालं होतं, जातीय दंगली झाल्या